लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून तरुणाचे अपहरण व दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। आरोपीने पीडित तरुणाला विवाहाचे आमिष दाखवत ओळख वाढवली आणि विश्वास संपादन केला। ठरल्याप्रमाणे भेटीसाठी बोलावून घेतल्यानंतर आरोपी संगनमताने त्याचे अपहरण केले। त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन त्याला मारहाण करून भीती दाखवली व त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू लुटल्या। काही वेळानंतर तरुणाला सोडून देण्यात आले। मात्र या घटनेमुळे तो प्रचंड भयभीत झाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे। सध्या पोलिसांकडून या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे आहेत का याचाही सखोल तपास केला जात आहे। या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। नमस्कार। 14 डिसेंबरच्या पहाटे रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 10 ते 12 लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि 5:30 वाजल्यापासूनच SDPO वाशिम, LCBPI आणि पोलीस स्टेशन रिसोडची टीम तिथे दाखल झाली। तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करून सुद्धा तिथे धुडगूस घातला होता। या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे। तसं CCTV ॲनालिसिस, CDR ॲनालिसिस करत आम्हाला त्यापैकी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि SP अहिल्यानगर आणि LCBPI अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कोऑर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले। ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी 2 वेगळ्या प्रकारचे गुन्हे, एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे, असे 2 गुन्हे रिसोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पाहतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। धन्यवाद। विदर्भ वादळ न्यूज, वाशिम।